Once again, welcome to our virtual classroom. Myself Ganesh Move. Today we are learn a very interesting lesson about nature. आपण आज नेचरवर आधारित असलेला एक पाठ अभ्यासणार आहोत. त्याच्यातून आपल्याला पाहायचं आहे का निसर्ग नेमका आपल्याला कशा प्रकारे काय देतं, त्याच्याकडून आपण काय शिकतो, हे सगळं आपल्याला या लेसनमध्ये अभ्यासायचं आहे. तर नेमकं काय आहे, नेचर इज अ ग्रेट टीचर. म्हणजे निसर्ग हा एक उत्कृष्ट प्रकारचा शिक्षक आहे. आपण शिकतो काही ना काही गोष्टी त्याकडून शिकत असतो. निसर्गातील काही गोष्टी असतील, नदी, झाडं असतील, पर्वत असतील, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातून आपण काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्या जर आपण आपण पाहून त्याच्यातून आपण काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. तिथे सांगितलं आहे, थिंग्स लाईक सन, मून, ट्रीज, रिव्हर्स वेर ट्रीटेड ॲज divine beings. We learn a lot from them and they teach us a lot about how to live happy life. म्हणजे ज्या निसर्गातील गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला काय जीवन कशा प्रकारे आनंदी जगायचं हे आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करत असते. आपण बोलतो की मनुष्य हा शेवटपर्यंत विद्यार्थी असतो. हो, विद्यार्थी असतो, कारण का त्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून काही ना काही शिकण्याचा मार्ग मिळत असतो. तसंच आपल्याला हा जो निसर्ग आहे, या निसर्गातून पण आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी शिकाव्यास मिळतात, त्याच्यातून आपण काय करू शकतो, आपण आपल्या ध्येयाकडे जाऊ शकतो किंवा आपण आपले जीवन सुखकर करू शकतो. म्हणजे आपल्याकडे जी नकारात्मकता असते ती सोडून आपण सकारात्मक अशा प्रकारे जीवन जगू शकतो. अशावर आधारित आपल्याला हा जो पाठ आहे, द अल्केमी ऑफ नेचर बाय रक्षा बरडिया, हाच आपण शिकायचा आहे. त्यातपूर्वी आपण बघूया की ह्या ज्या रक्षा बरडिया आहेत, ह्या एक इंडियन रायटर आहेत आणि त्या यंग आहेत. तर त्यांच्याबद्दलची आपण पहिले काय करूया, माहिती पाहूया. बघा, तुमच्या स्क्रीनवर दिसत असतील या रक्षा बराडिया is a young Indian writer who is well known as an editor of Chicken Soup Indian Soul series. बघा, ह्या एक तरुण अशा इंडियन लेखिका आहेत का ज्या who is well known as an editor of Chicken Soup Indian series. यस, ही जी सिरीज आहे चिकन सूप इंडियन सोल, याच्या त्या एडिटर म्हणून ओळखल्या जातात. शी इज अ फाउंडर ऑफ वेबसाईट बोनबोलॉजी. ते फाउंडर देखील आहेत कसल्या, तर बोनबोलॉजी या वेबसाईटचे. सम ऑफ हर पॉप्युलर बुक्स आर रूट्स अँड विंग्स, मी अ हँडबुक फॉर लाईफ, ऑल अँड नथिंग. म्हणजे बघा, हा त्यांचा एक शॉर्टमध्ये एक परिचय आहे. त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं का ह्या जरी यंग असल्या तरी पण ते काय करतात, तर त्यांनी चांगल्या प्रकारे लेखन या आपल्या इंग्लिश या विषयामध्ये म्हणजे लिटरेचरमध्ये केलेलं आहे. तर आपण पुढं या आपल्या लेसनला सुरुवात करूया. बघा, आपल्याला काय पाहायचं आहे इथं, रोल ऑफ नेचर आणि पहिलं आहे नेचर द बेस्ट टीचर. आपण पाहिलं की निसर्गातून आपल्याला काही ना काही शिकण्याचं मिळतं. तसंच रोल ऑफ नेचर म्हणजे नेमकं निसर्ग आपल्याला काय, निसर्गाचा आपल्या या जीवनामध्ये किंवा निसर्गाचा नेमका काय रोल आहे तो आपल्याला बघायचे. रोल ऑफ नेचर प्रोव्हाइडिंग शेल्टर टू ॲनिमल्स अँड ह्युमन बिंग्स. आता निसर्गामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्राणीला शेल्टर म्हणजे राहण्यास जागा किंवा राहण्याचे ठिकाण हे आपल्याला निसर्गातूनच मिळतं. प्रोव्हाइडिंग फूड टू लिव्हिंग क्रिएचर्स. निसर्गामध्ये राहणाऱ्या प्रत्येक पशु पक्ष्याला, प्राण्याला जे खाद्य असतं किंवा जेवण असतं, अन्न असतं, ते आपल्याला निसर्गातून मिळतं. ब्युटिफाईंग द सराउंडिंग. आजूबाजूचा आपला जो निसर्ग असतो तो आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो. कन्झ्युमिंग कार्बन डायऑक्साईड अँड जनरेटिंग ऑक्सिजन. आता सगळ्यांना माहिती आहे का, झाडांमुळं हिरवळीमुळे काय होतं, कार्बन डायऑक्साईड ते शोषून घेतात आणि काय करतात, ऑक्सिजन बाहेर सोडतात. म्हणजे निसर्गाचा जो एक प्रकारे निसर्ग हा जो भाग आहे आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण असा भाग आहे. हेच आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे का कशा प्रकारे निसर्ग आपल्याला काही ना काही शिकवत असतो. लेसनला सुरुवात करूया आपण. बघा, काही ओळी दिलेल्या आहेत पहिले, त्याच्यातून आपल्याला शिकायचं आहे का छोट्याच्या छोट्या
छोट्यातली गोष्ट असो किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असो, त्यातून आपण काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्यातून आपण काही ना काही तरी शिकत असतो. तर बघा दिलेलं इथं, टू सी अ वर्ल्ड इन अ grain of sand and a heaven in a wildflower. Hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतंय का, हातामध्ये वाळू, नंतर फुलं आणि टाइम म्हणजे काळ याचे चित्र दिसत आहे. तर याच्यावर आधारित हे 4 लाईनी ज्या विल्यम ब्लॅक यांच्या आहेत. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे एक वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचे आपल्याला दर्शन होते. कशा प्रकारे आपल्याला वाळूच्या एका कणामध्ये विश्वाचे दर्शन होते, त्याचप्रमाणे एखादं रानटू फूल देखील स्वर्गाचा आभास करून देतं. म्हणजे एखादं सुंदर फूल आहे ते देखील आपल्याला आनंद देऊन जातं. काय करून जातं? आनंद देऊन जातं. हातात एवढीशी ओंजळ अमर्याद आहे असे वाटते. हातातील ओंजळ एवढीशी ओंजळ मर्याद आहे असे वाटते. म्हणजे हाताची ओंजळ जरी छोटी वाटत असली तरी एक तास शाश्वत काळाप्रमाणे बसतो. काही वेळेस आपल्याला काही काळ असतो ना, तो जरी कमी असला तरी तो खूप मोठा वाटतो. अशा प्रकारचं आपलं जीवन आहे की एखादा काळ छोटा असला तरी पण तो आपल्याला खूप मोठा वाटतो आणि एखादा काळ असा असतो आनंदी काळ का जो आपल्याला खूप हवा असतो पण तो कमी मिळतो. म्हणजे इथं काळ, नंतर आभास आणि एक प्रकारे काहीतरी ध्येयाचं उद्दिष्ट. म्हणजे आपण कशातून काही पण कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तेव्हा आपण आपल्यामध्ये सकारात्मक असावी का आपण हे करू शकतो किंवा आपण याच्यातून काहीतरी घेऊ शकतो, यांच्याकडून काहीतरी आपण शिकू शकतो. हेच या 4 लाईनीमध्ये विल्यम ब्लॅक यांनी सांगितलेलं आहे. आता आपण पुढे जाऊन काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. बघा, आपण बोलतो का निसर्गामध्ये आपण राहत असताना चांगल्या फिट राहायचं असेल आपल्याला किंवा चांगलं संतुलित आपल्याला शरीर किंवा आपल्याला चांगलं जीवन पाहिजे असेल तर आपण काय करतो? निसर्गाच्या सानिध्यात जाऊन जॉगिंग वगैरे असो, नंतर योगासन असो, नंतर शुद्ध हवा घेण्यासाठी आपण काय करत असतो? तर निसर्गामध्ये फिरत असतो. तर इथं तेच सांगितलेलं आहे की वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग अवर वेल बिलिंग. नेचर सूथ्स अँड नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट, नेचर विस्पर्स अँड कमांड्स. म्हणजे निसर्ग आपल्याला खुणत असतो. एखादी चांगल्या ठिकाण दिसलं का आपल्याला त्याकडे आकर्षित होतो. तशाच प्रकारे इथे आहे की कशा प्रकारे की आपण स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी किंवा निवांत किंवा प्रकृती विश्वासासाठी आपण निसर्गाशी एकरूप होऊन जातो. अगदी सहज त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये रमून घेतो आपण की का आपल्याला चांगली प्रकृती मिळावी, आपल्याला चांगलं ताजेतवाने राहता यावं. बाहेरचं रम्य वातावरण ऊर्जा मिळवतो. बाहेर आपण फिरतो तेव्हा आपल्याला त्यातून ऊर्जा मिळते. काय मिळते? ऊर्जा मिळते. शुद्ध हवा असते, शांतता असते, समोर सुंदर असा निसर्ग असतो, त्यातून आपल्याला एक प्रकारे ऊर्जा मिळते. निसर्ग आपल्याला खुणावत असतो, फुलवत असतो, आपल्या गरजा पूर्ण करीत असतो, तसेच आपल्याला स्फूर्ती देत असतो. निसर्ग आपल्याशी हितगुंज करत असतो आणि आज्ञाही करत असतो. म्हणजे निसर्ग आपण फिरत असताना निसर्ग आपल्याला काहीतरी सांगत असतो आणि काहीतरी आज्ञा देखील करत असतो का हा तुम्ही, म्हणजे आपण निसर्गात राहत असताना निसर्गातून आपण खूप काही गोष्टी शिकतो. त्याचप्रमाणे निसर्गातून आपल्याला काहीतरी मिळत असतं. काय तर आपण निसर्गाशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे इथे जात असते आपण शुद्ध हवेमध्ये फिरणे, रिलॅक्सिंगसाठी योगासने करणे, चांगल्या चांगल्या नैसर्गिक अशा ठिकाणी जाणे. तर या गोष्टीमुळे काय होतं का आपलं जीवन सुखकर होतं. म्हणजे आपल्याला आपण टेन्शन फ्री राहतो का ज्याच्यामुळे आपलं जीवन हे सुखकर होण्यास मदत होते. म्हणजे इथे ते सांगितलं का आपण मनुष्य फ्री माइंडेड होण्यासाठी काय करत असतो, तर तो आपले जीवन सुखकर होण्यासाठी, रिलॅक्सिंग होण्यासाठी निसर्गाचाच काय करत असतो? अवलंब करत असतो. निसर्गातीलच गोष्टींचा अवलंब करत असतो. म्हणजे शांत बसणे एका ठिकाणी, योगासनं करणे, शांत ठिकाणी जाऊन मंथन करणे, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ना या निसर्गातच केलं जातात. त्यातूनच आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आता आपण पुढे बघूया. आता इथे पण आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे बघा की जीवन जर आपलं छोटं असलं, आपल्याला जे जीवन मिळालं ते जरी छोटं असलं किंवा आपल्याला जे जीवन मिळवलं त्यातील प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे. हेच या आपल्याला लेसनमध्ये
किंवा या पॅसेजमध्ये आपल्याला समजून येईल किंवा पाहता येईल. बघा, आर यू लिसनिंग? वेन आय डू इट लिव्स मी इन कम्प्लीट अवे. इथं काय म्हटलं आहे की निसर्ग जेव्हा हे निसर्गामध्ये या लेखिका जेव्हा निसर्गात जातात तेव्हा ते ऐकतात किंवा स्मित हास्य त्यांच्याकडे होतं का, वी हॅव अ ह्युबिक्युअस प्लांट इन अवर गार्डन. आता जास्वंद असेल ना, जास्वंदीचं झाड या लेखिकाच्या गार्डनमध्ये आहे किंवा होतं. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लॉवर ब्लूम्स ऑन इट बिग. म्हणजे काय होतं की दर पंधरवड्याने म्हणजे दर 15 वर्षांनी त्याला एक मोठे आणि ताजे तवलदार असं काय यायचं, एक फूल यायचं. थ्रू द वे इट स्माइल्स विथ द सन अँड डान्स विथ द वाइंड. म्हणजे जेव्हा ते फुलायचं तेव्हा ते स्माइल म्हणजे स्मित हास्य, सूर्य यायचं तेव्हा ते उजळून जायचं आणि वाऱ्यामुळे ते झुलायचं देखील. बट ॲज इव्हिनिंग अप्रोचेस इट स्टार्ट विल्टिंग. परंतु जशी संध्याकाळ होत जायची ना तसं ते काय होतं, कोमेजायला लागायचं. म्हणजे कोमेजून जायचं. म्हणजे पहिले सकाळ झाल्यानंतर पहिले ते फुलायचं, सुंदर असं दिसायचं. त्याच्यावर एक प्रकारे असं तजेलदार किंवा फ्रेशनेस दिसायचा जेव्हा सूर्य यायचा तेव्हा. आणि ते वाऱ्यामध्ये काय करायचं, डान्सिंग करायचं. त्याचप्रमाणे ते काय करायचं, इट स्टार्टिंग नंतर संध्याकाळ झाली का मग त्याच्यामध्ये काय व्हायचं, ते कोमेजायला सुरुवात व्हायची. द मॉर्निंग आफ्टर इट withers completely and by evening it fall and become one with the earth again. म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी ते फुलायचं, सूर्याच्या प्रकाशामध्ये ते डोलायचं, वाऱ्यामध्ये ते डोलायचं. परंतु जशी संध्याकाळ व्हायची तसं ते कोमेजायला सुरुवात व्हायची आणि पुढच्याच दिवशी काय व्हायचं, ते पूर्णपणे कोमेजून जायचं किंवा काय व्हायचं, संध्याकाळ झाली की ते एक तर पडून जायचं, उन्मळून पडायचं आणि मातीमध्ये मिसळून जायचं. पण इथे सांगितलेलं काय आहे, द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. मग इथे काय सांगितलं का, त्या फ्लावरला, त्या फुलाला फक्त एक दिवसाचं जीवन मिळालं होतं. किती दिवसाचं? एक दिवसाचं जीवन मिळालेलं होतं. इट डज सो इन फुल स्प्लेंडर. म्हणजे ते काय सांगितलं, परंतु काय एक दिवसाचं जरी जीवन मिळालं असलं तरी ते परिपूर्ण असं चैतन्यपूर्ण असं त्यांनी जीवन जगलेलं होतं. व्हॉट इफ वी डू लिव्ह आवर लाईफ, व्हॉट इफ वी डू लिव्ह आवर लाईफ हवेवर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. म्हणजे काय म्हटलंय, जसं त्या फुलाने एक दिवसाचं जीवन चांगल्या प्रकारे जगलं, म्हणजे एकच दिवसाचं जीवन होतं परंतु ते सुखकारक आनंदाने त्याने ते जीवन जगलं. मग इथं ते सांगितलेलं आहे का आपणही आपले आयुष्य किती छोटे असले तरी ते परिपूर्ण जगायला हवे, नाही का? म्हणजे इथून काय शिकण्यास मिळतं आपल्याला का आपले जीवन जरी छोटे असले तरी ते जीवनातील प्रत्येक आनंद घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. यातूनच या पॅसेजमधून या जास्वंदीच्या फुलाच्या उदाहरणावरून लेखिका आपल्यास सांगू पाहतात. म्हणजे काय, नेचर म्हणजे काय, निसर्गातून आपल्याला काही ना काही शिकण्यास मिळतं, हेच या पॅसेजमधून आपल्याला शिकायला मिळतं. बघा आता पुढे बघूया आपण, पुढे आपल्याला काय या निसर्गातून शिकायला मिळतं ते. बघा आता इथं तुम्हाला दिसतंय का निसर्गातील काही गोष्टी दिसतात तुम्हाला का, मोठे खडक आहे त्याच्यावर समुद्राच्या लाटा आदळतात. नंतर एक कॉन्क्रीटचा रस्ता आहे त्याच्यामध्ये तरी हिरवळ आलेली आहे. जे ब्रिक्स असतात रस्त्यावर लावलेले फुटपाथावर त्याच्यामध्ये देखील एक झाड आलेलं, एक छोटंसं रोपटं आलं त्याला फूल आहे. नंतर आपण टेन्शन म्हणजे आपल्या जीवनामध्ये टेन्शन असतात याच्यावर आधारित हा एक पॅसेज आहे. वी वेंट टू a rock beach and saw the spread of the majestic ocean and the rocks alongside carved, sculpted and shaped by the water. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की एक खडकाळ समुद्र किनारा गेले असता त्यांनी काय पाहिलं की समोर अथांग असा समुद्र होता, विशाल समुद्र पसरलेला होता आणि त्याच्या कडेने कोरीव शिल्पासारखे पाण्यामुळे आकार बदललेले खडक पसरलेले पाहिले. आता तुम्हाला दिसेल तुमच्या स्क्रीनवर की पहिली जी इमेज आहे त्याच्यामध्ये दिसतो का असा समुद्र पसरलेला आहे आणि मोठमोठ्या अशा लाटा त्याच्यावर आदळतात. तर त्या लाटांच्या आदळण्यामुळेच काय झालेलं आहे की त्या जो खडक आहे त्या खडकाचा आकार बदललेला आहे, एका शिल्पासारखा झालेला आहे. म्हणजे काय सांगते, पाणी हा म्हणजे सॉफ्ट असतं आणि रॉक म्हणजे जो खडक आहे तो कसा असतो, कठीण असतो. परंतु काळानुरूप या खडकाने काय केलेलं आहे, त्या पाण्याची पाण्याबरोबर राहून त्यांनी आपलं रूप बदललेलं आहे. इथे पण ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की
पाण्यामुळे आकार बदललेले खडक पसरलेले आहेत. पाणी अतिशय सौम्य होतं आणि खडक अति कठीण. तरी वर्षानुवर्ष रोज लाटाचा मारा झाल्याने खडकाचे जे रूप आहेत ते पूर्णपणे पालटलेले आपल्याला पाहिले आहेत. पाणी वाहेल तसा आकार ते खडक स्वतःला देत असतात. म्हणजे पाणी जसं आदळेल तसा त्या खडकांचा आकार किंवा ते आकार घेत असतात. हेच सांगितलेलं आपल्याला इथं. नंतर पुढे सांगितलेलं आपल्याला की it takes the shape that the water commands. Our problems are so colossal and we are so small. Yet, if we persist, इथं ते सांगितलेलं आहे की आपल्या ज्या समस्या आहेत त्या खूप मोठ्या असतात आणि आपण अगदी लहान, पण तरी आपण जर टिकून राहिलो तर इथं ते सांगितलेलं आहे की आपल्या ज्या समस्या आहेत त्या खूप आहेत आणि आपण खूप लहान आहेत, परंतु आपण त्या समस्यांना तोंड दिले पाहिजे, त्या अडचणीवर मात केलं पाहिजे. हे तिथे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत या लेखिका. की जसं आपण आपले जीवन हे खूप मोठे आहे आणि आपण खूप लहान आहोत. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस काय अडचणीचे समस्या येतात, तर त्या समस्यांच्या वेळेस डगमगून न जाता आपण काय केलं पाहिजे, तर आपण तिथं त्यांना सामोरे जाऊन तोंड दिलं पाहिजे. त्याच्याशी सरमिसळून आपण त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. इथं हेच या लेखिका आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. वी सॉ स्मॉल बिट्स ऑफ ग्रास peeping through the small cracks in a concrete pavement. आता तुम्हाला दुसऱ्याच इमेजमध्ये दिसतंय की कॉन्क्रीटचा जे पेवमेंट आहे त्याच्यामध्ये जे क्रॅक गेलेले त्यातून काय आहे, तर छोटंसं गवत असं उगवलेलं आहे. ते सांगितलं कॉन्क्रीटच्या फुटपाथावर भेगावून गवताचे लहान लहान का आलेले तुरे बाहेर डोकावताना पाहिलेले आपण विचारात पडतो. इट लेफ्ट अस थिंकिंग. एखादी गोष्ट किती अशक्य वाचली तरी कुठून तरी तिला मार्ग सापडतोच. इथं तेच सांगितलेलं आहे की आपण विचार करायला हवा की कॉन्क्रीटच्या एका भेगेतून अशा प्रकारे निसर्गाची किमया आपल्याला दिसते की त्यातून देखील सजीव जीव निर्माण होऊ शकतो. म्हणजे कुठून ना कुठून काही ना काहीतरी करून मार्ग निघू शकतो. तर आपण हे देखील असा विचार केला पाहिजे. हावेवर इम्पॉसिबल थिंग्स मेड लुक देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. का कुठून ना कुठून तरी आपल्याला ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्याचा मार्ग कुठून ना कुठून आपल्याला मिळणारच असतो. त्यामुळे आपण न डगमगता आपले प्रयत्न करतच राहिले पाहिजे. इथे हे सांगण्याचा प्रयत्न या लेखकांनी केलेला आहे. म्हणजे आपण लहान असलो, आपल्या समस्या खूप मोठ्या असल्या तरी पण डगमगून न जाता आपल्यामध्ये सकारात्मकता असावी, ज्यातून आपण त्या जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना चांगल्या प्रकारे फेस करू शकतो किंवा त्यांना तोंड देऊ शकतो आणि त्यातून आपला मार्ग काढू शकतो. फक्त आपण काय केलं नाही पाहिजे, आपण डगमगलं नाही पाहिजे. म्हणजे आपण आपला ध्येय, आपला कॉन्फिडन्स काय केलं लूज केला नाही पाहिजे. हेच या पॅसेजमधून आपल्याला समजून येतं. पुढे बघूया. आता इथे दिसते तुम्हाला की कशा प्रकारे झाडाची पानं गळतात, परत परत हिरवळ येते. तसं आपलं जीवन देखील तसंच आहे. बघा, वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्स इन द कोल्ड विंटर मंथ. आता आपण बघितलेलं आहे का हिवाळ्याच्या ऋतूमध्ये काय होतं की झाडाच्या संपूर्ण पानगळतीनंतर ते एक वेगळ्या प्रकारे दिसतं. म्हणजे भकास असं प्रकारचं ते झाड दिसतं. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर. आणि आपल्याला काय वाटतं की आता हे झाड पूर्णपणे वाळलेलं आहे, त्यातून आता काही होणार नाही. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर. But 3 months passed. Spring set in, and the tree was back to its green majesty once again. आपण असं सोडलेली असते का आता या झाडाला काय होणार नाही, काय पूर्ण सुकलेलं आहे, काय होऊ शकत नाही. परंतु 3 महिन्यानंतर ज्या वेळेस वसंत ऋतू येतो, त्या वसंत ऋतूच्या आगमनाने ते झाड पुनश्च आपली हिरवळीने फुलून जातं, हिरवळीने श्रीमंत होऊन जातं. फुल ऑफ लिव्ज, फ्लॉवर्स, बर्ड्स अँड लाईफ. फुल ऑफ लिव्ज म्हणजे त्याच्या फुला पानांनी भरून जातं, पक्ष्यांनी आणि चैतन्याने भरून गेलेलं आपण पाहिलेलं आहे. व्हॉट इफ वी टू हॅड द कन्क्युशन दॅट हावेवर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाऊ इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर. रिमेंबर दिस टू शाल पास. आता इथे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला त्यांनी की
जीवनामध्ये अडचणी येतात किंवा जीवनामध्ये आपला असा एक काळ येतो का आपण आपल्या जीवनातील पूर्णपणे ज्या गोष्टी असतात त्या निघून जातात, परंतु न डगमगता आपण थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर आपले जीवन पुन्हा सुखकर होऊ शकते. इथे ते सांगितलेलं आहे की गोष्टी आज किती खडतर असल्या तरी पण त्या कायम तशाच राहणार नाहीत. असा विश्वास आपल्यालाही का वाटू नये. लक्षात ठेवा, हेही दिवस सरतील. आपण बोलतो ना, हेही दिवस जातील, हेही दिवस जातील. तसं इथं ते सांगण्याचा प्रयत्न केलेला निसर्गातून की एखादं झाड असतं त्याचे पूर्णपणे पाणी गळलेले असतात आणि आपण विचार करतो की आता या झाडात हे झाड पूर्णपणे वाळलेलं, याचा काही एक उपयोग होणार नाही. परंतु 3 महिन्यानंतर जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा तेच झाड काय होतं, परिपूर्ण होते. म्हणजे फळा फुलांनी, पक्ष्यांनी ते भरून जातं. म्हणून इथून काय कळतं आपल्याला की वेळ ही सारखी नसते. जी वेळ गेलेली असते तीच वेळ पुन्हा येते. म्हणजे त्यातूनच आपल्याला काहीतरी नवीन मार्ग मिळत असतो. म्हणजे एखादी गोष्ट जशी आहे तशीच त्याच्यामध्ये बदल होऊन जातो. म्हणजे आपण जर पूर्वी एखादी गोष्ट आपल्यामध्ये कॉन्फिडन्स नसेल, कमी हे करू शकत नाही, परंतु काळानुरूप आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आल्यानंतर तीच गोष्ट आपण पुन्हा चांगल्या प्रकारे करू शकतो आणि आपल्या जीवन सुखकारक करू शकतो. हेच आपल्याला या पॅसेजमधून लेखिका यांनी सांगितलेलं आहे. आता पुढे बघूया. बघा, इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इमेजेस निसर्गातील पूर्णपणे. शिंपले आहेत, मुंग्या आहेत, कळ्या आहेत, फळं आहेत, स्पायडर आहे, नंतर रेनबो आहे, नंतर डिफरंट शेप्स ऑफ स्काय आहेत, नदी आहे, फुलपाखरू आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या देखील आपल्याला खूप काही शिकून जातात. तर हे आपल्याला आता यामध्ये पाहायचं आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय म्हणतं, वी सॉ अन आर्मी ऑफ अंट्स लेगिंग अ फ्लाय विच वॉज ॲट लिस्ट 10 टाइम ऑफ द अंट्स साईज. बघा, पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की ज्या मुंग्या आहेत त्या काय करतात, त्यांच्यापेक्षा 10 पटीने वजनदार असणाऱ्या अशा फ्लाय माशीला काय करतात, घेऊन चाललेले असतात. पण ते कसे संघटित एकत्र येऊन ते काम करत असतात आणि त्यातूनच काय होतं का त्यांच्यापेक्षा जास्त ते ॲटलिस्ट 10 टाइम. म्हणजे कशा प्रकारे त्यांनी सांगितलं, एकदा एक मुंगीची रांग पाहिली. मुंगीपेक्षा 10 पट मोठ्या आकाराच्या माशीला ओढत घेऊन जात होती. मुंग्या त्या माशीभोवती शिस्तीत गोळा झालेल्या होत्या. द ants organized themselves around the fly, lifted it on frail fillers and carried to it quick a distance. म्हणजे ते काय झालंय का ते माशीला ओढत घेऊन जात होत्या. मुंग्या त्या गोळा झाल्या होत्या, त्या माशी भोवती गोळा झालेल्या होत्या आणि त्यांनी काय केलेलं होतं, तर त्यांनी आपल्या नाजूक मिशीवर तिला उचलून आणि लांब अंतरावर त्यांनी तिला उचलून नेलेलं होतं. म्हणजे काय होतं का संघटित होऊन, इथे सांगितलेलं आहे का संघटित होऊन आपण एखादं काम करायला घेतलं तर आपण त्यामध्ये सक्सेस होतो किंवा आपल्याला त्यातून काय मिळतं, आपल्याला जे ध्येय आहे ते गाठता येतं. तर टीमवर्क वॉज परसेवरन्स वेअर इम्प्रेसिव्ह. आता त्यांचं टीमवर्क म्हणजे त्यांनी जे संघटित काम केलेलं होतं, त्यांचे जे संघटित कार्य आणि चिकाटी थक्क करणारी होती. म्हणजे ते आपलं शिकता येतं की आपण संघटित होऊन एखादं काम करायला घेतलं तर ते निश्चितच परिपूर्ण होतं. पुढे बघूया. फोकस, स्पायडर वेब्स आर डिलिसेट येट व्हेरी स्ट्रॉंग. आता इथे सांगितलं बघा, स्पायडर वेब म्हणजे आपण कोळ्याचं जाळं बघतोय ना, ते दिसतं तुम्हाला. ते जे कोळ्याचं जाळं आहे ना, ते कसं असतं, आपण असे सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि लक्ष देऊन काम केले तर आपल्याला देखील जीवनामध्ये काय मिळू शकतो, सक्सेस मिळू शकतो. आता आपण बघूया कोळ्याबद्दल म्हणजे स्पायडर. कोळ्याची जाळी अतिशय नाजूक असतात पण तरीही अतिशय चिवट. ती जी जाळी विणलेली असते कोळ्याने, ती एकदम म्हणजे दिसायला एकदम नाजूक वाटते, परंतु एखादी त्यामध्ये माशी अडकली तर तिला बाहेर निघताना ते कठीण जातं. म्हणून ते सांगते का ते जरी नाजूक आणि अतिशय नाजूक जाळी असली तरी पण ती चिवट असते. म्हणजे त्यातून एखादा जर अडकलेला असेल त्यातून बाहेर पडू शकत नाही. पुढे तुम्हाला दिसतंय का इंद्रधनुष्य कशा प्रकारे आपलं रूप पूर्ण आकाशावर पसरून टाकतं. इथे ते सांगितलेलं आहे की अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय, oyster take in a grain of sand, they open up with a pearl. आता इथे बघितलेलं का
निसर्गातील जे आपल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. तर कशा प्रकारे या रेनबोने म्हणजे इंद्रधनुष्याने कशा प्रकारे आकाशावर रंगांची उधळण केलेली आहे. नंतर एखाद्या वाळूच्या कणातून देखील मोती निर्माण होतो. एखाद्या वाळूच्या कणातून देखील मोती निर्माण होतो. इथं तेच सांगितलेलं आहे की शिंपले असते शिंपले, त्या शिंपल्यामध्ये कालव असतो. कालव एक वाळूच्या कणातून शिंपल्यातील कालव एक वाळूच्या कणातून मोती तयार करतो. जो शिंपल्यातील कालव असतो ना त्यामध्ये वाळूचा कण जरी गेला तरी त्यातून मोती निर्माण होतो. इथं पण ते सांगण्याचा प्रयत्न म्हणजे अशा प्रकारे एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण चांगल्या गोष्टीशी निगडीत राहिलो तर आपल्याला ते चांगलंच मिळतं. म्हणजे चांगल्या सवयी आपल्याला असतील किंवा चांगल्या लोकांशी आपण एकरूप असलो तर आपल्याला त्यांच्याकडून चांगलंच मिळणार आणि आपलं देखील त्यातून चांगलंच होणार. हे तिथं सांगितलेलं आहे. पुढे आपल्याला पाहायचं आहे की इन्युमरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फिनिटी स्काय. आता अवकाश दिसते तुम्हाला, आकाश पूर्णपणे भरून गेलेले ताऱ्यांनी आणि पूर्णपणे ते उजळलेलं आहे. अगणित तारे असीम आकाशाला उजळून टाकतात. म्हणजे खूप सारे तारे असतात आणि त्या ताऱ्यांमुळे काय होतं, आपलं जे आकाश आहे ते पूर्णपणे उजळून जातं. म्हणजे ही निसर्गाची किमया आहे. हे काय आहे? हे पूर्ण सांगण्याचा प्रयत्न काय आहे का ही जी निसर्गाची किमया आहे यातून देखील आपल्याला काही ना काही शिकण्याचा मार्ग मिळतो किंवा काही ना काही आपण यातून शिकत असतो. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट. स्काय टेक्स न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल का आकाशाचे जे ढग आहेत त्या ढगाने देखील वेगवेगळे आकार घेतलेले आहेत बघा. एक हॉर्सचा आहे, नंतर एक बर्डचा आहे. हे आकार कोण घेतं तर जे ढग आहेत ना आकाशातील ते. म्हणजे ते सांगितलेलं आहे की जे ढग आहेत ते दर क्षणाला वेगवेगळे आकार धारण करत असतात. तुम्ही बघा आकाशामध्ये कधी कधी तुम्हाला दिसेल का जे ढग आहेत त्या ढगांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स तयार झालेले असतात. वेगवेगळ्या प्रकारचे आकार आपल्याला त्यातून दिसून येतात. द वाइंड मेक्स ट्री डान्स विथ इनर्डेट पॅशन. आता जो वारा आहे, वारा वृक्षांना बेफानपणे नाचवतो. जेव्हा वारा येतो तेव्हा आपल्याला झाडं किंवा जे आपले गवत असतं ते डुलताना दिसतं. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो चेंजिंग इट्स फ्रॉम अकॉर्डिंग टू द state of the sun and the wind. पाणी म्हणजे नदी. पाणी कोणताही गर्व न बाळगता सूर्य व वारा म्हणेल आज्ञा देतील तसे आपले रूप बदलते. पाणी म्हणजे पाण्याला देखील गर्व नाही. ते सूर्य किंवा वारा सांगेल त्याप्रमाणे ते वाहत असतं. When we see a caterpillar turn into a butterfly, a flower turn into a fruit, we experience the alchemy of nature. We touch it and become gold ourselves. इथे सांगितलं आता की when we see a caterpillar turn into a butterfly. बघा सगळं शेवटची इमेज इथे दिसतं का एखादी अळी असते, त्या अळीतून आपल्याला काय निर्माण झालेलं दिसतं, एक सुंदरसं फुलपाखरू निर्माण झालेलं दिसतं. ही देखील किमया कोणाची, निसर्गाचीच आहे. अ फ्लावर टर्न इंटू अ फ्रूट. बघा पुढचे वरचे दोन जे तुम्हाला इमेजेस असतात त्याच्यामध्ये दिसतं का एक कळी असते किंवा त्याच्यातून काय निर्माण झालेलं असतं, फळ. म्हणजे एका फ्लॉवरमधून एका फुलामधून आपल्याला फळ निर्माण झालेलं दिसतं. ही सारी निसर्गाची किमया आपण अनुभवत असतो आणि तिच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचेही सोने होऊन जाते आणि त्यातूनच आपल्याला खूप काही शिकता येतो आणि आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आनंद निर्माण करू शकतो हे आपल्याला निसर्गातून शिकायला मिळतं. म्हणजे नेमकं काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे का निसर्गातील प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही शिकण्याचा प्रयत्न असतो किंवा काही ना काही शिकण्यास आपल्याला मिळत असतं. म्हणजे चिकाटी असेल, जिद्द असेल, नंतर आपला आत्मविश्वास असेल, तर आपण या निसर्गातून ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या आहेत त्या आपण आत्मसात करू शकतो. जेणेकरून काय होईल का आपलं जीवन सुखकर होईल. म्हणजे आपल्याला जे जीवन मिळालेले आहेत ते आपण आनंदाने आणि जीवनातील प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगू शकू. हेच या आपल्या पाठातून या लेखकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की काय निसर्गाची किमया म्हणजे निसर्गातील ज्या गोष्टी आहेत आपण विचार पण करू शकत नाही त्या गोष्टी कशा प्रकारे निर्माण झालेले आहेत, त्यांचं कार्य कसं करतात हे आपण पाहून काय करू शकतो, आपले जीवन सुखकारक करू शकतो किंवा त्यातून खूप काही शिकून आपण त्यातून आपले जीवन आपल्या जीवनातील ध्येय आपण मिळवू शकतो. हेच या पाठातून आपल्याला या
लेखकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे नेमकं काय की कशा प्रकारे नेचर द बेस्ट टीचर, कशा प्रकारे निसर्ग हे उत्कृष्ट असं शिक्षक आहे का ज्याच्याकडून आपण शिकू शकतो किंवा शिकलोय किंवा शिकतोय, शिकणार आहोत, हे सगळं आपल्याला या पाठातून आपण शिकलेलो आहे. रोल ऑफ नेचर आणि नेमकं नेचरचं रोल काय, नेमकं काय आहे अशा गोष्टी का ज्यातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये त्याचं काय महत्त्व आहे हे आपण पाठातून पाहिलेलं आहे. तर आय होप तुम्हाला पूर्णपणे समजलंय की कशा प्रकारे निसर्गाची किमया, निसर्गाचा चमत्कार आपण या पाठामध्ये अभ्यासलेला आहे. तर आता वर्कशॉपमध्ये बघू नेमकं काय. द अल्केमी ऑफ नेचर सांगितलेलं आहे, गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड कम्प्लीट द वेब दॅट हायलाइट्स द व्हेरियस फीचर्स ऑफ फ्लॉवर ऑफ हॅबिच्युअस प्लांट वन इन डन फॉर यू. फीचर्स ऑफ फ्लॉवर ऑफ हॅबिच्युअस प्लांट. इथे सांगितलेलं आहे की जे आपण पहिल्या जो पॅराग्राफ पाहिला त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे फुलाचं जीवन सांगितलेलं आहे, त्याच्यावर आधारित हे वेब होतं, वेब आहे ते परिपूर्ण करण्यात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या स्लाईड दिसतील वर्कशॉपच्या त्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि त्याचा अभ्यास करा की हे हा जो पाठ आपण शिकला त्याच्यावर आधारित हे वर्कशॉप आहे की त्यातून आपल्याला नेमकं धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे, काय आपण अभ्यासलं हे आपल्याला हे पाहायचं आहे. इथे या वेब ड्रायग्राममध्ये तेच आपल्याला की जे जास्वंदाचं फुल होतं त्याचं जे जीवन होतं ते कशा प्रकारे होतं ते इथं सांगितलेलं आहे. ते कशा प्रकारे आहे ते इथं आपल्याला पाहायचं आहे. त्याचे फीचर्स ऑफ फ्लॉवर ऑफ हॅबिच्युअस प्लांट म्हणजे त्याचं नेमकं त्याच्याबद्दल नेमकं काय सांगितलेलं आहे ते इथं तुम्हाला या वेबमध्ये लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही काय करा, तुमच्या नोटबुकमध्ये लेसन पाहत असताना पॉज करून लिहून घ्या की जेणेकरून तुम्हाला ते पुन्हा पुन्हा वाचता येईल. पुढे बघूया. द रायटर एक्सप्लेन द कॉन्ट्रास्टिंग फीचर्स ऑफ वॉटर अँड रॉक इन द टेक्स्ट. आता आपण या पाठामध्ये बघितलं की पाण्याबद्दल आणि खडकाबद्दल लेखकांनी सांगितलेलं आहे. राईट ऑल द फीचर्स ऑफ बोथ वॉटर अँड रॉक इन द गिवन टेबल. तर जे वैशिष्ट्य सांगितले, ज्या गोष्टी सांगितल्या वॉटरबद्दल आणि रॉकबद्दल त्या तुम्हाला याच्यामध्ये सांगण्यास सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत का. पाणी आणि खडक या ज्या गोष्टी आहेत या इथं सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न किंवा सांगितलेला आहे ते इथं दिलेलं तुम्हाला आहे. हे देखील तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. पुढे बघूया. फाइंड सिनोनिमस फ्रॉम द टेक्स्ट फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रेज. तुम्हाला वर्ड किंवा फ्रेज दिलेले आहेत त्याच्याशी समानार्थी जे शब्द आहेत ते तुम्हाला काय करायला सांगितलेले आहेत, लिहायला सांगितले आहेत. बघा, टू डायरेक्ट अथॉरिटेटिव्हली म्हणजे कमांड, टू पिअर थ्रू, टिप थ्रू. म्हणजे अशा काय तुम्हाला शब्द दिलेले आहेत किंवा शब्द जोड दिलेले आहेत, फ्रेज दिलेले आहेत का ज्यातून तुम्हाला त्याच्याशी निगडीत काय करायचे आहेत, शब्द शोधून ते लिहायचे. म्हणजे समानार्थी शब्द आहेत ते तुम्हाला त्यात ते लिहायचे आहेत. ते तुम्हाला ते देखील तुम्हाला इथं दिलेले आहेत. आणि शेवटचं मेक अ लिस्ट ऑफ ऑल द वर्ड्स रिलेटेड टू द वर्ड ओशियन. आता ओशियन म्हणजे काय, समुद्र. समुद्राशी निगडीत काय करायला सांगितलेले, शब्दांची लिस्ट, यादी तयार करायला सांगितलेली. आता इथं तुम्हाला दिसतंय का, फिशर्स, सॉल्टी, याच, टाइप्स, शेल्स, सँड. या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी कोणाशी निगडीत आहेत, ओशियन म्हणजे समुद्राशी निगडीत आहेत. म्हणजे काय, समुद्राशी निगडीत जे शब्द आहेत ते तुम्हाला इथं त्यांची यादी करायला सांगितलेली आणि ते समोर तुमच्या दिसत आहेत. फिशर्स, सॉल्टी, याच, टाइड, शेल्स आणि सँड या गोष्टी आहेत का ज्या समुद्राशी निगडीत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या स्लाइड बघितल्या आपण वर्कशॉपच्या, या सगळ्या परिपूर्ण आहेत आणि त्या तुम्ही काय केलं पाहिजेत, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेस विचारलं गेलं तर तुम्हाला ते लिहिता येईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि त्याचं नियमित वाचन करा का जेणेकरून तुम्हाला काय होईल, त्याचा अभ्यास होईल आणि पुढे तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये फायदा होईल. तर हा जो लेसन आहे द अल्केमी ऑफ नेचर,
हा तुम्हाला समजला असेल का कशा प्रकारे निसर्ग आपल्याला मदत करत असतो, शिकवत असतो, काहीतरी त्यातून पण घेत असतो. त्यातील काही गोष्टी अशा आहेत का ज्या आपले जीवन सुखकर कशा प्रकारे होईल हे आपल्याला शिकवत असतो. हेच आपल्याला या पाठातून या लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तुम्हाला समजलं असेल. जर नसेल समजत किंवा तुम्हाला अडचणी असतील तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा का ज्यातून तुम्हाला तुमच्या ज्या संकल्पना असतील किंवा तुम्हाला काय अडलं असेल ते तुम्हाला नक्की कळेल. तर ओके, थँक्यू.